जिल्हा जळगाव येथे पावसानं मोठा कहर केलेला आहे. काय परिस्थिती जळगाव जिल्ह्यातील विशिष्ट पथकं देखील पाहण्यात आली. आपणा सर्वांना कल्पनाच आहे की आपण 2 दिवसापासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस येतो आहे. त्याच्यामध्ये जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येताना आपल्याला दिसत आहे. रेड अलर्ट आपल्याकडे होता. आज आपल्याकडे आता ग्रीन झालेला आहे. आजचा येलो अलर्ट कन्वर्ट होऊन आता ग्रीन झालेला आहे. परंतु काल मोठ्या प्रमाणावरती जो पाऊस पडला त्याच्यामध्ये अमळनेर असेल, पारोळा असेल, पाचोरा असेल, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि आपल्या शहरी भागातही काही प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आणि जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण NDRFला रिक्विजिट केलं होतं. रात्रीतून पण आपल्याला येलो अलर्ट होतं, आपल्याला रेड अलर्ट पण होता, आज येलो अलर्ट होता. तर NDRFची टीम आपल्याकडे दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर ब्रिजेश यादव साहेब आहेत आणि आणखी ऑफिसर्स आहेत, डेप्युटी कमांडंट साहेब आहेत. अशी टोटल 30 जणांची टीम आहे. त्यांच्यासोबत अत्याधुनिक सर्व इक्विपमेंट्स आहेत आणि ते कम्प्लिटली ट्रेंड आहेत. तर ह्या टीमला आता आपण 2 टीम्समध्ये डिवाईड करून मग एक टीम आपण अमळनेरला आणि एक टीम आपण चाळीसगावला पाठवणार आहोत. आणि सद्यस्थितीमध्ये सगळीकडचा पुराचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला दिसून येत आहे. डॅम ऑपरेशन्स प्रॉपरली कालपासून करण्यात आल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते व्यवस्थितपणे हाताळण्यास आपल्याला मदत झालेली आहे. साधारण या संदर्भात काही जीवितहानी झाली का जिल्ह्यात 24 तासात? आपल्याकडे जीवितहानी 4 व्यक्तींची जीवितहानी झालेली आहे आणि जवळपास आपण कुक्कुट पक्षी जर पकडले त्याचे 4000 मृत पावलेले आहेत आणि जवळपास 50 जे आहेत ते गोवंश असेल किंवा म्हैसवर्गीय प्राणी असतील ते मृत्युमुखी पडलेले आहेत. शेतीचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे. काल मी स्वतः अमळनेरमध्ये पण प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 500 तरी कमीत कमी घरांमध्ये पाणी गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे चाळीसगाव असेल, पारोळा असेल, इथे पण घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी गेलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या सर्वांच्या पंचनाम्याची जी प्रोसेस आहे ती कालपासूनच सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी जे पशुधन आपलं लॉस झालेलं आहे त्याची कालच पंचनामे झालेली आहेत आणि बाकी पण घरामध्ये जिथे पाणी गेलेलं आहे आणि शेतांमध्ये जिथे पाणी गेलेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे आजपासून सुरू करण्याच्या सक्त सूचना ह्या प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. कुठलंही डिझास्टर झाल्याच्या नंतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या नंतर आपल्याला डिझास्टरचा आफ्टरमॅथ असतो तो पण आपल्याला तेवढ्याच सक्षम पद्धतीने हाताळावा लागतो. बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं किंवा पाणी दूषित असल्यामुळे आणखी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होत असते. तर माझं नागरिकांना आव्हान असेल की पाणी हे व्यवस्थित पाणी प्या. त्याच्यामध्ये कुठल्याही दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा. आवश्यकता भासल्यास टँकरच्याद्वारे देखील पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यासोबतच बाकी ड्राय राशन आहे ते पण व्यवस्था करण्याची आम्ही इतर जे आपली सेवाभावी संस्था असतील आणि तसंच आपली DS ऑफिस असेल यांना आपण सांगितलेलं आहे. त्यांच्या मार्फतीनं तीही व्यवस्था करण्यात येईल. त्यासोबतच इतरही जी रोगराई आहे ती रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्या PHC असेल, सब सेंटर असेल, रुरल हॉस्पिटल असेल, त्यासोबत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, या सगळीकडे आपण ह्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबतच साप निघण्याच्या पण काही घटना आपल्याला दिसून येत आहेत. तर सर्पदंशांच्या असतील आणि श्वानदंशांच्या असतील या सर्व मेडिसिन्स या सगळीकडे स्टॉक करण्यात आलेल्या आहेत. सगळीकडे आपले लोक कार्यरत आहेत. तरी माझं नागरिकांना आव्हान असेल की स्वतःही सेफ राहा आणि कुठेही काही इश्यू येत असल्यास प्रशासनाला तात्काळ कळवा आणि जेणेकरून आपल्याला त्या सगळ्या गोष्टींवरती लवकरात लवकर मात करता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.